गटाचं भविष्य येणाऱ्या 5 वर्षासाठी आपण कोणाच्या ताब्यात देणार आहोत ती ठरवणारी ही जिल्हा परिषद फुलजंती गटाची निवडणूक आणि या निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये ज्यांनी आत्ताच आपल्या मतदारसंघातल्या विकास कामासंदर्भातली आपली भूमिका सांगितली, या मतदारसंघामध्ये त्यांनी गेल्या 4-5 वर्षामध्ये जे काम उभं केलं त्या कामाच्या संदर्भात त्यांनी आपली भूमिका सांगितली. ते आपल्या विभागाचे कर्तव्यदक्ष आमदार सन्माननीय समाधान दादा, त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय बटू पवार, सन्माननीय अंबादासजी कुलकर्णी, सन्माननीय भगत सर, सन्माननीय काशीनाथजी पाटील, सन्माननीय शिवाजी पटाक, सन्माननीय बसू पाटील, औदुंबर वार्देकर, राजाराम कालीपाक, रजाभाई मुजावर, गोविंद भोरकडे, सन्माननीय सचिन चव्हाण, गणपती पवार असे अनेक मान्यवर वास्तविक पाहता या ठिकाणी उपस्थित आहेत. तो ज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे त्या जिल्हा परिषद गटाच्या, आणि मी सांगतो आकडे लक्ष द्या, सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात विक्रमी मतांना निवडून येणाऱ्या उमेदवार सन्माननीय संगीताताई विभाग, सन्माननीय अर्जुन मल्हारे, फुलजंती पंचायत समिती गटाचे उमेदवार सन्माननीय मोहिनी गणपती, आपल्या पंचायत समिती गणाचा उमेदवार, या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक आयोगानं निवडणूक लागल्यानंतर फॉर्म भरण्याची प्रक्रिया, मागं घेण्याची प्रक्रिया आणि मधला कालखंड जो असतो मतदानाच्या आधी, तो निवडणुकीच्या अनुषंगानं प्रचार करण्यासाठी आपल्याला वेळ आपला निवडणूक आयोग देत असतो. आणि या दिलेल्या वेळेमध्ये ज्या पक्षाचे उमेदवार उभे आहेत, ज्या पक्षाचे पक्ष ते उमेदवार उभं करतो, अशा उमेदवारांनी त्या पक्षाच्या नेत्यांनी गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही तुमच्या जिल्हा परिषद गटासाठी काय केलंय हे पहिलं सांगायचं असतं. आणि त्यानंतर आम्हाला तुम्ही निवडून दिलं तर आम्ही येणाऱ्या 5 वर्षात काय करू हे सांगायचं असतं. आणि ते सांगून खरं आता मत मागायचं असतं. अलीकडं काय झालंय, निवडणुकीत मत का मागायचं असतं हा विषय संपून गेला आहे. अनेक नेते येतात. आता तुमच्या इथले नेते बघितलं असेल, तुम्हाला आठवत असेल की 2000 दादाची निवडणूक झाली 19ला ना 21ला 2021ला विधानसभेची निवडणूक झाली, निवडणूक झाली तेव्हा घराला बघितला होता. त्याच्यानंतर दिसला का? आता त्याच्यानंतर पुन्हा 2024ला आला. मध्ये अरे काय चाललंय, काय झालंय, काही नाही, काही बघितलं नाही जनतेने. अरे एवढ्या लोकांनी आपल्याला मतदान दिलं, ठीक आहे आपण निवडणूक नाही जिंकलो, पण तुम्हाला अनेक लोकांनी मतदान केलं ना. ते मतदारांनी मतदान केल्यानंतर ते कुठं आहेत, काय आहेत, त्यांना काय पाहिजे, त्यांच्यासाठी काय करायचंय याचा काही विचार नाही. आता ते 2024 नंतर जे गडी गायब झाले ते आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आणि गडी पुन्हा निवडणुकीला मध्ये आधी त्यांचं काही काम इतर आहे. एक फोटो लावायला लागेल, आपण यांना पाहिलं का म्हणून अशी परिस्थिती आज आहे. पण मी आपल्याला सांगतो, समाधान दादाच्या रूपानं आपल्याला एक खूप चांगला आमदार आपल्या सगळ्यांना मिळाला. गेल्या अनेक वर्षापासूनची आपल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा जो विषय होता
तिला अनेक वर्षापासून पेंडिंग होतं. सातत्यानं मी बघितलं, माझ्या वेळी काय आमदार होते ते आमदार सातत्यानं त्याचा फॉलोअप करत होते, पण त्याला कधी त्यात यश आलं नाही. अनेकदा इथे यायचं सांगायचं की आम्ही योजना मंजूर झाली, काम चालू झालं, निवडणूक आली की या सगळ्या गोष्टी व्हायच्या, पण योजना कधी मंजूर झाली नव्हती. ही योजना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादानं आपल्या विभागाचे आमदार समाधान दादाने ती योजना मंजूर केली, त्याच्यासाठी पैशाची तरतूद केली आणि आता जवळजवळ 700 कोटी रुपयाची योजनेचं काम चालू आहे. हे मी त्यांनी सांगितलं, मी एवढ्यासाठी सांगतोय की हे काम खऱ्या अर्थानं आमदाराचं असतं. जी कामं या भागात झाली पाहिजे, जी लोकांची आवश्यक आहे, आमचा शेतकरी संपन्न झाला पाहिजे, त्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, आमच्या शेतकऱ्याच्या शेताला पुरेशी वीज मिळाली पाहिजे. आता अलीकडे बघतो विजेचा प्रश्न खूप मोठा आहे. त्या गावागावामध्ये जे डीपी बसले त्या डीपीवर लोड आहे, त्याला अतिरिक्त डीपी बसवायची आवश्यकता आहे. प्रत्येक गावातल्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे आम्हाला आणखीन एक डीपी पाहिजे. खरं का तुमच्याकडे ओके आहे? लय अपदा आहे ना, आज सगळ्या लोकांची अडचण आहे. मी आपल्याला या ठिकाणी सांगतो, तुमचा डीपी जळाला, तुमचा डीपी नवीन पाहिजे, हे बघायला कोण आहे का? कोणी नाही. आपला आमदार म्हणून आपला माणूस आपल्यासोबत असतो. पण सुदैवानं आज या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीची ही निवडणूक आहे आणि ही निवडणूक ज्या संस्थेची आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत, या सगळ्या संस्था ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येतात. ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येतात आणि ते ग्रामविकास खात्याचा मंत्री आता तुमच्या समोर उभा आहे. माझ्या खात्यामध्ये मुख्यमंत्री सडक योजना आहे, प्रधानमंत्री सडक योजना आहे, 30-54 रस्त्याची योजना आहे, 50-54 रस्त्याची योजना आहे. पूल बांधायचं म्हणलं तरी माझ्या खात्यामध्ये आहे, घरकुल बांधायचं तर माझ्याच खात्यामध्ये आहे, महिलांचं बचत गट माझ्याच खात्यामध्ये आहे, स्मशानभूमी बांधायची तर माझ्याच खात्यात आहे, गावाचा अंतर्गत रस्ता करायचा तर माझ्याच खात्यात आहे, ग्रामपंचायत कार्यालय बांधायचं माझ्याच खात्यात आहे, हायमास पोल लावायचा माझ्याच खात्यामधनं बसवायला लागतो. गावाला ज्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ते प्रत्येक काम करायचं असेल तर ते ग्रामविकास खात्याच्या माध्यमातूनच करायला लागतं. आणि काही छोटं मोठं कामं राहिली तर ती जिल्ह्याच्या डीपीडीसी मध्ये करतात. आता डीपीडीसी कुणाकडे? पालकमंत्र्याकडे. पालकमंत्री कोण आहे? आता राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे, मी आहे, पालकमंत्री मी आहे, आणि मला सांगा समोरचं कधी काम कुठलं आणणार आहे? समाला कुठलं काम आणणार? सांगा मला, कुठलं काम आणणार आहे? आणि जो आपल्या गावाला काम देऊ शकतो, गावाला रस्ता देऊ शकतो, गावातल्या विकास कामाला पैसे देऊ शकतो, अशा माणसांच्याच पाठीशी, अशा पक्षाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे की जे आपलं काम करू शकतात. मी आज होलचळती गटाला सांगतो, ज्या ज्या गावामध्ये लाईटचा नवीन डीपी पाहिजे त्या त्या गावाने मला पत्र द्या, आमदार मोदयांच्याकडं प्रत्येक गावाचा डीपी बसवून द्यायचं काम हे पालकमंत्री म्हणून मी करतो. प्रत्येक गावात डीपी बसवून द्यावी आणि त्याच्यासाठी एकही रुपया लागणार नाही, 1 रुपया लागणार नाही. हे शेतकरी आमचा, शेतकऱ्याच्या ज्या अडचणी आहेत त्यांच्या अडचणी आहे, त्या शेतकऱ्यांच्या अडचणीला उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याच्या भावनेतून फुलजंती गटाच्या ज्या ज्या गावांना रस्ते आहेत त्या त्या सगळ्या गावांना माझं सांगणं आहे, आता ग्रामविकास खातं तुमच्या सोबत आहे. मी जिल्ह्याचा पालकमंत्री पण आहे. ज्या ज्या गावाला रस्ता नाही त्या त्या गावांनी निवेदन द्या, त्या त्या गावचा, सगळ्या गावचा अपलोड रस्ते आपण करून टाकू. आता पैशाची अडचण नाही. मुख्यमंत्री आपल्या पाठीशी आहे, खातं तुमच्या पाठीशी आहे. या हुलजंती गटाच्या आणि या मंगळवेढा तालुक्याच्या पाठीशी ही सगळी खाती उभी आहेत. आपण चिंता करू नका. पाण्याचे प्रश्न एका बाजूला सुटतात, पाण्याची योजना अंतिम टप्प्यामध्ये येते, त्याच वेळी अशा अनेक योजना आपल्याला करणं अपेक्षित आहे. त्या योजनेच्या पाठीशी आपण राहणं आवश्यक आहे. स्मशानभूमी सगळ्या गोष्टी असतील, गावातल्या अंतर्गत रस्ते असतील, त्या सगळ्या कामांना आपण न्याय देऊ आणि आपल्या सगळ्या लोकांची कामं संपवू. जेव्हा आमचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडणुकीला उभे राहतील आणि निवडणुकीमध्ये निवडून येतील
तेव्हा मी सांगतो की आपल्या सगळ्या गावाच्या समस्या सोडवण्याची ताकद त्यांच्यामध्ये असेल. तर पुढचा विचारच करू नका तुम्ही, पुढचा कुणाला निवडून द्यायचा. निवडून येणार पण नाही मी सांगतो. मंत्री साहेब तुझा तर अजून निवडून आले फटवेळा उडवा मग तू उडवतो काय. या वयात पण किती फटाके वाजवत आहे बघा वेळी. या परिस्थिती आपण समजून घ्या. तेव्हा आपल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे, मोदीजींचं सरकार दिल्लीमध्ये आहे, फडणवीस साहेबांचं सरकार मुंबईमध्ये आहे आणि सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये पालकमंत्री मी आहे. मग आता मला सांगा, या सगळ्या बाबतीत सगळी कामं करण्यासाठी आपल्याला सगळी व्यवस्था आपल्या पाठीशी उभी आहे. अशा वेळी जिल्हा परिषदेला सुद्धा ताकदीनं बळ द्यायचं असेल, पंचायत समितीला ताकदीनं बळ द्यायचं असेल तर त्याही संस्था आपल्या ताब्यात असल्या पाहिजेत. आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या ताब्यात असल्या पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी घेतो. बघतो आपण मोदीजी केंद्रामध्ये काम करतायत, आपल्या सगळ्यांचा विचार ते करतात. आमच्या लाडक्या बहिणीचा विचार होतो, आमच्या लाडक्या भावांचा, शेतकरी बांधवांचा विचार होतो. आता इथं बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आमच्या मोदीजींचे 6,000 रुपये येतात. येतात येतात काय? आता देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा स्वतः 6,000 रुपये पाठवतात. 12,000 रुपये वर्षाला आमचं सरकार माझ्या शेतकरी बांधवांच्या खिशामध्ये पाठवतं. काय ना, आजपर्यंतच्या इतिहासात कुणी केलं नव्हतं. आजपर्यंत कुणी असं केलं नव्हतं. अनेक कोणी इथे येतात आणि काय सांगतात, काय कोण खिशातलं देते का? आम्ही कधी म्हणलं आम्ही आमच्या खिशातलं देतोय? आम्ही नाही म्हणत. पण जेव्हा 50 वर्ष तुमचं सरकार होतं तेव्हा तुमचा खिसा कुठं फाटला होता? तेव्हा का कोणी तुम्हाला, कुणी शेतकऱ्याला विचार केला नाही? तेव्हा का शेतकऱ्याला कोणी मदत केली नाही? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, देवेंद्र फडणवीस साहेब विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आले, आपल्याला शब्द दिला, आमचं भारतीय जनता पक्षाचं सरकार निवडून द्या, मी आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांचं विजेच्या पंपाचं बिल 5 वर्षासाठी माफ करतो, आमचं सरकार निवडून द्या. ही भूमिका घेतली. आपण बघताय 1 वर्ष झालं आमच्या शेतकऱ्याला लाईटचं बिल येत नाही. आता सगळ्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं काम आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने केलं. त्यासोबत आमच्या लाडक्या बहिणी इथं बसलेल्या आहेत. लाडक्या बहिणींना माहिती आहे, निवडणुकीच्या अगोदर देवाभाऊ आले, त्यांनी सांगितलं की आम्ही लाडक्या बहिणीला महिन्याला 1,500 रुपये आम्ही देणार आहे. आज आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर 1,500 रुपये येतात. अनेक सावत्र भाव आले, आता सगळ्या सावत्र भावांनी सांगितलं की ही निवडणुकीसाठीची योजना आहे, निवडणूक झाली की बंद होईल. ताई बंद झाली का? लाडकी बहीण योजना बंद झाली? ताई सक्का भाऊ सुद्धा राखी पौर्णिमेला राखी बांधायला आल्यावर 100 रुपये ताटात टाकताना बायकोकडं 3 वेळा बघतो. बायकोनं मान हलवली तर ताटात, नाही तर पुन्हा खिशात. साडीचा जमाना संपला. अरे सक्का भाऊ वर्षात एकदा बहिणीला ओवाळणी देतो. आमचा देवा भाऊ महिन्याला 1,500 रुपयाची ओवाळणी आमच्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकतो. आमच्या बहिणीला बळ देण्याचं काम करतो, स्वाभिमानानं उभं करण्याचं काम करतो. आणि आमची बहीण 100 रुपयासाठी इकडे हात पसरायची. खरं का नाही? पण 100 रुपये दिलं तर गडी किती टाकायचा, कुठं गेलं, किती खर्च झालं, कशाला पाहिजे म्हणायचं का नाही? खरं का नाही? आता हेच सगळं उठल्या हळूच कामात जातात, म्हणतात तुझ्या अकाउंटला किती शिल्लक आहे? हे आमच्या बहिणीचा सन्मान आमच्या देवाभाऊने वाढवला. गॅस नसला तर गॅस मिळाला. रेशनिंगचं धान्य आपण बघतोय, गेल्या 8-9 वर्षापासून रेशनिंगचं धान्य मोफत येत आहे. येतंय ना? मोफत रेशनिंगचं धान्य येत आहे. पहिलं पैसे घेऊन जायचं, रेशनिंगचं धान्य घेऊन यायचं. आता आमची भगिनी रेशनिंगच्या दुकानात मोकळ्या हाताने जाते, येताना ठेका भरून धान्य घेऊन येते, पोतं भरून धान्य घेऊन येते. ही परिस्थिती आपण सगळेजण पाहत आहे. अनेक योजना प्रत्येक समाजासाठी महामंडळ असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आमच्या मराठा समाजातल्या बांधवांना उभं करण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून होताना आपण बघतोय. मराठा समाजातले लाखो युवक आज स्वतःचा रोजगार करताना आपण पाहतोय.
असे अनेक विषय आपल्याला सांगता येतील की सामान्य माणसासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ही कामं होताना आपण बघतोय. म्हणून माझी विनंती आहे, आता समोर काय राहिलंच नाही. काय नाही. काँग्रेस गावते कुठं, सापडते कुठं, समोर काही राहिलंच नाही. आता भारतीय जनता पक्ष दिल्लीपासून मुंबईपासून आज सोलापूरपर्यंत आणि मंगळवेढ्यापर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. अशा वेळी आपण त्या सरकारच्या पाठीशी उभं राहा आणि आपल्या गावाचा गावखेड्याचा विकास करून घेण्याची जबाबदारी आपली आहे. आज गाव विकास खात्याचा मंत्री म्हणून मी सांगतो, जे जे आपल्या गावाला लागेल, फुलजंती महालिंगरायाचं देवस्थान आपल्या इथं आहे, त्याच्या विकासाच्या संदर्भातची भूमिका आता मांडली. या देवस्थानच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी प्रस्ताव पाठवा. तीर्थक्षेत्र पर्यटन म्हणून माझ्या ग्रामविकास खात्याकडे एक हेड आहे, त्यातून या देवस्थानचा विकास करता येतो. ब वर्ग देवस्थान करण्यासाठी याचा प्रस्ताव मी आमदार मोदयांना सांगतो, आपण प्रस्ताव पाठवा. त्याला ह्या देवस्थानला ब वर्ग देवस्थानचा दर्जा आपण देऊ आणि पहिल्या टप्प्यातलं 5 कोटी रुपये आपण ह्या देवस्थानसाठी आपण देऊ. हा शब्द या निमित्तानं मी देतो. शेवटी इथं येत असताना फक्त यायचं, भाषणं करून जायची, मग आपण सगळ्या गोष्टी बोलायच्या असं नाही. पण या देवस्थानासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 5 कोटी रुपये देऊ आपण आणि एक सुंदर असं देवस्थान या ठिकाणी झालं पाहिजे. अशा पद्धतीची परिस्थिती आपण निर्माण करू. पण माझी विनंती आहे, या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात बोलत असताना आपण बघितलं तळसंगीचा विषय आहे. माळेवाडी डोंगरगाव तलावामध्ये मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचं पाणी सोडण्याचा विषय आपल्या दृष्टीने आहे. त्याही संदर्भात आमदार मोदय काम करतीलच, त्यामध्ये कुठली शंका नाही. पण मी आपल्या राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मंगळवेढ्याच्या विकासाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या शासन दरबारी सोडवण्यासाठी आपल्या सगळ्यांचा वकील म्हणून मी काम करेन. अशा आपल्याला येतो हे सगळे प्रश्न आपण मार्गी लावू आणि या भागाला न्याय देण्याची भूमिका घेऊ. पण माझी विनंती आहे, जी लोक निवडणुकीपुरती येतात, स्वतःचं कर्तृत्व सांगत नाही. अलीकडे बघतोय आपण 8-9 वर्ष झाली तर स्वतःच्या कर्तृत्वाचं एक काम सांगायला नाही. आजही नानांचं नाव घ्यायला लागतं, आजही आणखी कोणाचं तरी नाव घ्यायला लागतं. स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे. अशा लोकांना इथं थरा देऊ नका. आता पंढरपूरमध्ये आपण बघितलंय, पंढरपूरचा निकाल लागलाय. आता पंढरपूरमध्ये किती दिवे लागतात आपण बघू. पण माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे, आपण सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहा आणि आमच्या तिन्ही उमेदवारांना ताकदीनं निवडून आपण द्या. मी यांच्या वतीनं शब्द देतो तुम्हाला, जर हुलगंती जिल्हा परिषद गट जर या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताने निवडून आला, मी बोलतो याला अर्थ समजून घ्या. मी असंच बोलत नाही, मी माहिती घेतलेली आहे, सर्व माझ्याकडे आहे. जर सगळ्यात जास्त मताने निवडून दिला तर पहिलं पॅकेज डीपीडीसीतनं. तुम्ही म्हणणार हे सारखं पैसे कुठनं देतोय. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, जिल्ह्याचं बजेट आहे 1000 कोटी. किती? आणि मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्याचं बजेट आहे 50,000 कोटी. पैशाचं वांदण आहे आपल्याकडे, पैशाचं वांदण आहे आपल्याकडे. इथं फक्त हुलगंती गटातनं हे तिन्ही उमेदवार जिल्ह्यात विक्रमी मतानं निवडून द्या. आपण सगळ्यांनी या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहा आणि 7 तारखेला कमल चिन्हासमोरचं बटन दाबा. एवढी विनंती करण्यासाठी आपल्याला आलोय. आपण सगळेजण 7 तारखेला कमळाची काळजी घ्या. राहिलेलं 5 वर्ष आपल्या सगळ्यांची काळजी आम्ही मिळून घेऊ. हा शब्द आपल्याला देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संगीता अक्का, विकास पक्का.